मित्रांनो नमस्कार. बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून अखेर काँग्रेसनं माघार घेतले. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवारी दुपारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तरीसुद्धा निवडणूक रिंगणात 23 उमेदवार अजूनही शिल्लक आहेत. त्यामुळे येथे निवडणूक होणं ही अटळ गोष्ट आहे. मित्रो, काँग्रेसनं अचानकपणे घेतलेली माघार, गुरुवारी शेवटच्या दिवशी घडलेल्या राजकीय घडामोडी, या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसनं काय कमावलं काय गमावलं, त्याचबरोबर पवार घराण्याची बारामतीत असलेली एक हाती सत्ता, एक हाती अंमल हा कमी होतो आहे का, या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आजच्या आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि हो, महत्त्वाचे म्हणजे नवनवीन राजकीय व्हिडिओ ऐकण्याची आवड असलेल्या प्रत्येकानं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहोत. मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. यामध्ये अनेक उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली. आता 22 उमेदवार अजूनही निवडणूक रिंगणात आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या 22 उमेदवारांपैकी बहुतांशी उमेदवार हे बारामतीच्या बाहेरचे आहेत. बोलायचं झालं तर बारामती विधानसभा मतदारसंघाबाहेर 13 उमेदवार हे निवडणूक रिंगणात उभे आहेत, जे बारामतीच्या बाहेरचे आहेत. मित्रहो, त्याच्यात उल्लेख करायचा झाला तर करुणा मुंडे ह्या एक उमेदवार आहेत आणि अभिजित बिचकुले हे एक उमेदवार आहेत. हे दोन्ही उमेदवार महत्त्वाचे मानले जातात, त्यातल्या त्यात जे बारामती मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत. तर हे दोन्ही उमेदवार बाहेरचे असल्यामुळे त्यांची बारामतीत कितपत ताकद निर्माण होईल आणि ते सुनेत्रा पवार यांना कितपत फाईट देऊ शकतील, हा एक संशोधनाचा विषय राहिलेला आहे. तरीसुद्धा मित्रांनो, गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी पुणे आणि मुंबईमध्ये घडल्या. काँग्रेसच्या उमेदवारांना माघार घ्यावी यासाठी शेवटच्या दिवशी महायुतीच्या उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार आणि स्वतः दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्याचबरोबर शरद पवार यांनी सुद्धा विनंती केल्याचं सांगितलं जातं आहे, पण त्याला ऑथोराईज कुठलाही आधार नाही. कारण शरद पवारांनी तुम्हाला सांगायचं म्हणजे या अगोदरच असं विधान केलं होतं की निवडणूक म्हटली की कोणीतरी आपल्यासमोर उभा ठाकणार, हे गृहीत धरूनच चाललं पाहिजे असं विधान केलं होतं. त्यांना जर विनंती करायची असती तर त्याचवेळी त्यांनी विनंती करून काँग्रेसनं त्यांच्या विनंतीला मानसुद्धा दिला असता, पण त्यांनी त्यावेळी प्रयत्न केले नाहीत. आता उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शरद पवारांकडून असं सांगण्यात येतं आहे की आपणसुद्धा त्यांना विनंती केली होती. आता त्यामुळे त्यांच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे हा एक वेगळा विषय आहे. तर मित्रांनो, आज आपण चर्चा या विषयावर करणार आहोत की काँग्रेसनं, अनेकांना असं वाटतं की काँग्रेसनं या ठिकाणी उमेदवारी अर्ज जो मागे घेतला तो उमेदवारी अर्ज मागेच घ्यायचा होता, तर मग उमेदवार उभाच कशाला केला, असं अनेकांच्या मनात शंका आहे. तर मित्रांनो, त्याबद्दल आजच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसनं या ठिकाणी उमेदवार देऊन काही गोष्टी साध्य केला. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसनं उमेदवार दिल्यामुळे त्यांची एक इमेज आहे की भाजपला टफ फाईट देणारा नंबर 1चा पक्ष, कायम भाजपच्या विरोधी भूमिका घेणारा एक तगडा राष्ट्रीय पक्ष, अशी त्यांची एक इमेज आहे. आणि ती इमेज कायम राखण्यामध्ये या निवडणुकीत ते यशस्वी झाले. भलेही त्यांना असं म्हटलं गेलं की माणुसकीला धरून हे नाही, अजित पवारासारख्या ज्येष्ठ नेत्याचं निधन झाल्यानंतरसुद्धा काँग्रेस आपला उमेदवार देते, हे चुकीचं आहे, अशा प्रतिक्रिया काही उमटल्या असतील. पण उद्या असं व्हायला नको की काँग्रेसनं एवढा भाजपवर भ्रष्टाचाराचे वगैरे आरोप केले तरीसुद्धा काँग्रेसनं त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही. उलट काही दिवसांनी एक असं राजकारण फिरू शकतं की ज्यावेळी भाजपला धार्जिण्या असणाऱ्या पक्षांची यादी जर वाचायची झाली तर भाजपला धार्जिण्या नसणाऱ्या यादीमध्ये फक्त काँग्रेसचा समावेश होईल. कारण
सुनेत्रा पवार या जरी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या असल्या तरी त्यांना त्या महायुतीमध्ये सामील आहेत. भाजपबरोबर त्या सध्या काम करत आहेत आणि भाजपला संपवायचं असेल तर पहिलं कोण त्यांच्या सहयोगी पक्षांना संपवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण त्यांचे सहयोगी पक्ष जरी मोठे झाले तरी ॲटोमॅटिक भाजप मोठा होणार आहे. त्यामुळे या लढाईमध्ये आपण फक्त भाजपचा विरोध केला होता असं सांगायला काँग्रेस सध्या हात मोकळे करून उभी आहे. दुसऱ्या पक्षांना असं छातीटोपपणे सांगता येणार नाही की आम्ही या गोष्टीला विरोध केला होता. महत्त्वाचं म्हणजे मी अगोदरच्याच व्हिडिओत तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे काँग्रेसनं स्वतःची इमेज स्वतः आता ठरवायला कोणत्याही पक्षावर अवलंबून न घेता आपली ताकद निर्माण करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्याचाच हा एक भाग होता. या एका गोष्टीमुळे जशी सुनेत्रा पवार यांची पळापळ झाली त्याच्यापेक्षा चर्चेत राहिली ती पवार घराण्याची पळापळ. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, बारामती इज इक्वल टू पवार हे अनेक वर्षाचं समीकरण आहे. बारामतीत पवार घराण्याशिवाय कोणीसुद्धा पाय ठेवू शकत नाही अशी एक, आणि त्याच्यातही करून शरद पवार अशी एक इमेज होती. शरद पवारांचा पक्ष भाजपने फोडला, अजित पवार वेगळे झाले. त्यानंतर बारामतीत अजित पवारांची ताकद ही खूप बऱ्यापैकी आहे असं सिद्ध झालं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे. हे सगळं होत असताना काही ठिकाणी तिथे भाजपची सुद्धा ताकद निर्माण झाली, कारण पवार घराण्यामध्ये दुपडी माजली आणि त्यांचा मतदार जो होता पवार घराण्यांना मानणारा तो मतदार पूर्णपणे विभागला गेला, डिवायडेड झाला. त्यामुळे त्यांची ताकद दुभंगल्यामुळे भाजपने तिथे आयती मुसंडी मारली. आता भाजप तिथे भविष्यात काय काय विकास कामं करण्याचा प्रयत्न, त्यांना टिकायचं असेल तर, बरं हे काय मी त्यांच्या वतीनं ग्वाही देत नाही, पण त्यांना टिकायचं असेल तर ते विकास कामं करू शकतात. त्यांच्या आता सत्ता आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांची सत्ता आलेली आहे. तर त्याचा उपयोग करून ते तिथे विकास कामं केली तर हे राजकारण भविष्यात बिघडू शकतं. या ठिकाणी आता काँग्रेसनं उमेदवार दिला त्यामुळे कुठेतरी पवार घराण्याला धक्का देण्याचा प्रयत्न काँग्रेस करतं आहे का, हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. मित्रांनो, शरद पवारांनी सुरुवातीला आता त्यांनी 2 विधानं केली होती. सुरुवातीला पहिलं एक विधान केलं होतं निवडणुकीत ज्यावेळी हे उतरले आपले काँग्रेसतर्फे उमेदवार उभा करण्यात आला, त्यानंतर पार्थ पवार असं बोलून गेले की काँग्रेसचा डाऊनफॉल आता सुरू झालेला आहे. त्यांनी माणुसकीला सोडून माझ्या आईच्या विरोधात म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार उभा करावा, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे वगैरे असं, आणि काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला हे महत्त्वाचं वाक्य ते त्याच्यात बोलले होते. महत्त्वाची टीका त्यांनी केली होती. ज्या टीकेचा धागा पकडून एक शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत असं सांगून त्यांच्यावर टीका केली होती. एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी पार्थ पवारांचे कान टोचले होते, कारण याच्यासाठी की या निवडणुकीमध्ये जर सुनेत्रा पवार यांचं मताधिक्य कमी झालं असतं तर सुनेत्रा पवार या कितीही तुम्ही म्हटले विरोधी पक्षातल्या असल्या, शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे असले तरी कुटुंब म्हणून त्या पवार कुटुंबात आहेत. त्यामुळे उद्या जर त्यांचं मताधिक्य कमी झालं असतं तर त्या पवार राजकीय विश्लेषकांनी त्याचा अर्थ असा काढला असता की बारामती विधानसभा मतदारसंघातून पवार घराण्याची पॉवर कमी होते आहे. पवार घराण्याची पॉवर कमी होते आहे हा एक त्याच्यातून निष्कर्ष निघाला असता. त्यामुळे पवार कुटुंबांची पॉवर दाखवून देण्यासाठी म्हणून त्याने एक भलेही त्यावेळी स्टेटमेंट केलं होतं की बाबा पार्थ पवारांचे कान टोचले होते, नंतर निवडणुकीत उभं राहिल्यावर समोरचा माणूस निवडणूक लढवेल हे मान्यच केलं पाहिजे, आपण ते मान्य करूनच आपल्याला निवडणुकीत उतरावं लागतं वगैरे वगैरे अशीच त्यांनी स्टेटमेंट केली. पण सुनेत्रा पवारांचं लीड कमी होणं ही त्यांच्यासाठी सुद्धा धोक्याची घंटा होती. कारण महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानंसुद्धा आणि उद्धव सेनेनंसुद्धा सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांची ताकद सुनेत्रा पवार यांच्या मागे असतानासुद्धा सुनेत्रा पवार यांना कमी लीड मिळालं अशी एक राजकीय विश्लेषकाने त्याची जी हे आहे ती मांडली असती, कुंडली अशी मांडली असती. त्यामुळे पवार घराण्यांना पॉवर दाखवून देण्याची ही संधी होती, ती त्यांना दाखवण्यासाठी म्हणून काँग्रेस उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी हा सगळा खटाटोप चालवण्यात आला. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार निवडून येणं हे जवळपास निश्चित आहे.
पण तरीसुद्धा महत्त्वाचं असं आहे की त्या किती मताधिक्यानं निवडून येतात. कारण पवार घराण्यानं बारामतीचा उद्धार केला हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे ती पॉवर, मतदारांची पॉवर त्यांच्यामागे असणार हे सुद्धा उघड आहे. पण दुसरी एक प्लस गोष्ट आहे सुनेत्रा पवार यांच्या मागे. प्लस गोष्ट अतिशय ती दुर्दैवी आहे, पण ती त्यांच्या सध्या त्यांच्या मागे ती प्लस म्हणून उभी आहे. अजित पवारांचं झालेलं निधन आणि त्यामुळे पवार कुटुंबियांना मिळणारी एक सहानुभूती, या सहानुभूतीच्या जोरावर तसं पाहिलं तर सुनेत्रा पवारांनी एक मोठं लीड घेऊन जिंकून येणं इथं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. नुसतं जिंकून येणं महत्त्वाचं नाही, तर मोठं लीड घेऊन जिंकून येणं महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मोठ्या लीड घेऊन त्या निवडून आल्यानंतर तुम्ही बघा, हेच पवार कुटुंबीय जे आता त्यांच्या विरोधात बोलत आहेत, तेच आपण त्यांना कसं सहकार्य केलं ते आपल्या कुटुंबातले असल्यामुळे अगदी शरद पवारांपासून बोलतो आहे बरं. कारण शरद पवार सोडून बाकीच्या कोणी अशी टीका केली नाही त्यांच्यावर. एक कुटुंब प्रमुख म्हणून टीका करणं हे ठीक आहे, पण मीडियासमोर टीका करणं हे कुटुंब प्रमुखाचं काम नसतं. आपल्या कुटुंबातले वाद असोत, आपल्या कुटुंबाची लाज, लज्जा, अब्रू, शरम ज्या काय गोष्टी असतील त्या चार भिंतीत राहिल्या पाहिजेत, त्या चव्हाट्यावर येता कामा नये. आपल्या आपला मुलगा, आपला नातू चुकला तर त्याचे चार भिंतीत कान उपटले पाहिजेत. असे मीडियासमोर कान उपटून तो सुधारणार नाही. हे शरद पवारासारख्या जाणत्या राजानं लक्षात यायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते लक्षात आणलं नाही. आता उद्या जेव्हा सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने समजा निवडून आल्या, तर हेच पवार कुटुंबातले सगळे सदस्य म्हणतील की आपण खूप मेहनत केली, त्याचं हे फळ आहे, आपल्या पाठिंबा होता त्यामुळे हे सगळं झालं वगैरे वगैरे. नेहमी अजित पवार असेल किंवा शरद पवार असतील, तर हे दोन्ही नेते ज्या वेळी निवडून आले तेव्हा त्यांच्या मागे एवढ्या पक्षांची मोठी ताकद नव्हती. भाजप का सेना त्यांच्या विरोधात उभा होता. आता भाजप त्यांच्यासोबत आहे, शिंदे सेना त्यांच्यासोबत आहे, उद्धव सेना त्यांच्यासोबत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गट सोबत आहे आणि स्वतः अजित पवार गट जो त्यांचाच आहे तोही सोबत आहे. एवढं असतानासुद्धा त्यांनी मताधिक्य जमीन. आणि महत्त्वाचं म्हणजे अजित पवार गेल्यानंतर जी सहानुभूतीची एक किनार या निवडणुकीला लागलेली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा लीड जर कमी झाला तर मात्र राजकीय विश्लेषक या घडामोडींकडे तुटून पडतील आणि पवार कुटुंबियांची पॉवर असली तरी पॉवर बँक त्यांची कशी संपली हे सांगू लागतील. त्यामुळे पवार कुटुंबियांना, सुनेत्रा पवारांना ते आपलं मानत नसले, ते बाहेरची मानत असले तरीसुद्धा त्यांच्या मागे आपली ताकद उभी करून शिकस्तीनं त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करून त्यांना मोठं मताधिक्य मिळवून देणं हे पवार कुटुंबियांचं महत्त्वाचं काम राहणार आहे. कारण सुनेत्रा पवार यांच्या मताधिक्यातच पवार कुटुंबियांची लाज सामावलेली आहे. मित्र, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.